आज आपण एकत्रित कशासाठी आलो हे सांगते। आज दिनांक 8/2/26 चिंतन शिबिराचे आपण इथे आयोजन केलेलं आहे बोधिवृक्ष बजरंग नगर मध्ये आणि बुद्धविहार पंच कमिटी तसेच विशाखा महिला मंडळ तर्फे हा आपण कार्यक्रम घेत आहोत आणि वर्तमान विषय आहे वर्तमान परिस्थितीत धम्मासमोरील आव्हान। तर आपण आता यानंतर धम्मसारथी भंतेजी तथागत भगवान गौतम बुद्धांना माल्यार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा यानंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करतील अशी मी विनंती। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो विजय असो विजय असो। त्यागमूर्ती माता रमाईचा जय असो विजय असो। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले धम्मसारथी भंतेजी यांचे स्वागत बुद्धविहार पंच कमिटीचे अध्यक्ष ईश्वरजी कडबे हे करतील मी अशी त्यांना विनंती करते। साधू साधू साधू। यानंतर राहुल भंतेजींचे स्वागत बुद्धविहार पंच कमिटीचे सचिव गणवीर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते। भंतेजींचे स्वागत बुद्धविहार पंच कमिटीच्या अध्यक्षा मायाताई सहारे ह्या करतील अशी मी त्यांना साधू साधू। यानंतर प्रास्ताविका होईल। यानंतर बुद्धविहार पंच कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय ईश्वरजी कडबे हे प्रास्ताविका सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज आपण बोधिवृक्ष नगर विहारामध्ये राष्ट्रीय बौद्ध महासभा त्याचप्रमाणे बुद्धविहार पंच कमिटी आणि विशाखा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय चिंतन शिबिर ठेवलेलं आहे आणि हे चिंतन शिबिर याचा जो विषय आहे तो विषय वर्तमान परिस्थितीत धम्मासमोरील आव्हान आहे। तर सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आजच्या या धम्म शिबिराला आपल्याला लाभलेले भंतेजी धम्मसारथी त्याचप्रमाणे भंते राहुल त्याचप्रमाणे भंतेजी सुद्धा आणि याची पार्श्वभूमी अशी की धम्माची चळवळ आपण पाहतोय 70-77 वर्ष झालेले आहे धम्म घेऊन, परंतु जी आजची जी वाटचाल आहे आणि धम्माविषयी जे आकलन आणि जे वर्तमान परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खरोखरच धम्माची प्रगती झाली आहे की मागे चाललेला आहे। परंतु ज्या पद्धतीने आणि ज्या तीव्रतेने धम्माची गती किंवा विकास व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे आता काय सध्या दिसत नाही आहे। तर हे एक सुद्धा 70 वर्षानंतर आज आपण आकलन केलं तर हे फार मोठं आव्हानच आहे। ज्या बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली त्यावेळेस सर्व गोरगरीब लोक होते, अशिक्षित होते, पण बाबासाहेबांच्या एका शब्दाला मान देऊन त्यांनी जे जे बाबासाहेब सांगायचे ते सगळं तंतोतंत आणि आपल्या आचरणामध्ये वापरायचे आणि त्याच्यामुळेच बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या आणि इतरही जे आपल्याला सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर धम्माच्या प्रमाणे आचरण करायचे आणि शिक्षणाकडे जे ओढ जे शिक्षण घ्यायचं सर्व लक्ष शिक्षणावरती आणि तर त्या पद्धतीने फार मोठी क्रांती घडून आली आहे। आणि जो एक काळचा जो समाज 56च्या अगोदरचा जो आपण आपला म्हणजे पूर्वाश्रमीचा जर महासमाज समजला तर त्याची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसेल। तर ही जी प्रगती झालेली आहे तर ही धम्म आणि बाबासाहेबांची शिक्षा तर ह्या दोनच्या
जोडामुळेच हे सर्व होऊ शकलं. परंतु आजची जी परिस्थिती आपण पाहतो आहे, तर ज्या लोकांनी जे काही आपण जे सोडलं होतं ते सगळं आता हळूहळू आपले बुद्धिजीवी वर्ग तो सर्व साकारत आहे. आणि जो समाज असतो सर्वसाधारण समाज, जे बुद्धिजीवी वर्ग त्याचे ते आचरण किंवा आचरण करत असतात. तर ही मोठी शोभांतिका आहे. तर जी क्रांती घडून यायला पाहिजे, धम्मक्रांती, त्या धम्मक्रांतीमध्ये काहीतरी थोडाफार एक ऱ्हास झालेला आहे. तर या संदर्भाने आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. तर याच्यावरती काय प्रयत्न करायला पाहिजे, तर हे जे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे, भक्ती जी आपल्याला वर्तमान परिस्थिती जी आहे त्याच्याबद्दल त्याचं अवलोकन करतील, विवेचन करतील. आणि त्यानंतर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्याला काय वाटते, आपण काय करायला पाहिजे, तर हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. तर संख्या आपण हे जे शिबिर घेत आहोत हे खूप फार लोकांना बोलवून असं नाही आहे. तर इथे कमीच लोक आहेत. आपण फक्त 30-35 लोकांचीच आपल्याला उपस्थिती आवश्यक होती, की जे कार्यकर्ते आहेत आणि जे आपापल्या परिसरामध्ये कार्य करतात, विहारामध्ये काम करतात, सामाजिक कामं करतात, असे ज्यांना जाण आहे आणि ते 4 लोकांशी बोलू शकतात. तर अशाच लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहे. भेट तर काय, येथे मोठमोठे कार्यक्रम होतात, मोठमोठे समारंभ होतात आणि समारंभ झाल्यानंतर घरी जातात लोक, काय झालं ते विसरून जाऊन आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागतात. परंतु आपण जे कमी लोकांना, कोणत्याही समाजाला जे दिशा द्यायची असते किंवा दिशा देतात ते मोजके लोक असतात. ते एका समजा विहारामध्ये असतील तर 5-6 लोक असतील, एका वस्तीमध्ये असतील तर 4-5 लोक असतात. तर या अशाच लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहे, की जेणेकरून ते काय करायला पाहिजे, ज्यांना या विषयाचं गांभीर्य कळतं, तर अशा लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वांचं मी अभिनंदन करतो, अभिवादन करतो. आणि समोरची जी वाटचाल आहे आपल्यामध्ये, अशोक जांभूळकरजी हे पण सामील झालेले आहे. त्यांना पण मी निमंत्रण दिलं होतं की तुम्ही अवश्य या शिबिराला या. अशोक जांभूळकर यांच्या परिचय सर्वांना आहे. ते त्यांनी सम्राट अशोक, अंगुलीमाल, अहिंसक अंगुलीमाल आणि बरेचसे नाटक त्यांनी, जे नाट्य क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं नाव आहे आणि त्यांची ते कलाकृती फार प्रेक्षणीय असते. तर आम्ही पण त्यांचे 2 प्रयोग, एक अंगुलीमाल आणि सम्राट अशोक, हे सुद्धा आपल्या रेशीम बागचे जे सभागृह आहे सुरेश भट तिथे लावलेलं होतं. आणि त्याच्यामधूनच ते समाज जागृतीचं काम करत असतात, समाज प्रबोधनाचं काम करतात. आणि सम्राट अशोकांनी बुद्ध धर्माच्या प्रचाराने आज कसा केला आणि आज काय परिस्थिती आहे, तर याच्या आकलन या कार्यक्रमामध्ये ते सुद्धा सामील झालेले आहेत. त्यांचं पण मी राष्ट्रीय बौद्ध महासभा, बुद्धविहार पंच कमिटी आणि विशाखा महिला मंडळातर्फे त्यांचे स्वागत करतो आहे. आणि वेळ तसा 12 झालेला आहे. आपण 12ची वेळ दिली. आपल्याला माहित आहे की अर्धा तास, अर्धा पाऊण तास एक मार्जिन असते. तरी पण आपल्याला जे अपेक्षा होती ते सर्व उपासक आणि उपासिका उपस्थित झालेले आहेत. आणि समोरची जी वाटचाल आहे, समोरचे मार्गदर्शन आपल्याला भक्ती धम्म साध्य करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक शुक्रवारला जे प्रबोधन होत असते आणि बरेचसे आपल्या उपासिका आहेत त्यांना बरीचशी जाणीव आहे आणि धम्माबद्दलची माहिती आहे. परंतु हे शिबिर एक विशेष शिबिर आहे आणि कडवे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आज असे लोक या ठिकाणी आलेले आहेत की त्यांना वाटते की आपण धम्माबद्दल काहीतरी करावं, चळवळ उभी करावी आणि आपण कार्य करावं. ज्यांच्या मनामध्ये जिद्द आहे तेच लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून हे त्या दृष्टीने आपल्यासाठी विशेष शिबिर आहे. आणि या शिबिरामध्ये हे चिंतन शिबिर आहे. यामध्ये फक्त प्रबोधन होणार नाही, तर आपले विचार सुद्धा
प्रदर्शित करण्याला आपल्याला संधी मिळेल आणि आपण आपले विचार मोकळेपणाने कोणत्या प्रकारची मनामध्ये भीती न ठेवता आपले विचार जसे असेल तसे, जरी आमच्या विरोधात जात असतील, भिक्खूच्या विरोधात जात असतील, तरी जसे आपल्या मनामध्ये जसे विचार आहेत तसे या ठिकाणी विचार आपण प्रदर्शित करावे, जेणेकरून आपल्याला पुढचे जे भविष्यामध्ये जे नियोजन करायचं आहे ते व्यवस्थित नियोजन आपल्याला करता येईल. त्यासाठी म्हणजे सरळता निर्माण होईल आणि आपल्याला पुढचे कार्यक्रम चांगले करता येईल. तर आपण आता शिबिराला सुरुवात करूया. अशोकरावजी जांभूळकर आले, फार आनंद झाला की ते फार महान व्यक्ती आहेत, मोठे व्यक्ती आहेत की त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या कला आणि त्यांच्याबद्दल जे शब्द अपुरे पडतात. आज त्यांची उपस्थिती आपल्यासाठी फार महत्वाची आहे. तर आजचा विषय आहे की चिंतन शिबिराचा वर्तमान आव्हान हा विषय आहे. तर धम्म हा नेहमी जो आहे तो आव्हानात्मक आहे. आपण धम्माबद्दल चुकीचे कल्पना, आपण चुकीच्या संकल्पना आपण तयार केल्या आपल्या मनामध्ये, परंतु हा जो धम्म आहे, बुद्धांनी दिलेला धम्म, बाबासाहेबांनी दिलेला धम्म, हा वास्तविक सगळ्या समस्याचे, जेवढ्या समस्या आहेत त्या सर्व समस्याचं एक उत्तर आहे. सगळ्या समस्या निराकरण करण्याचा एक मार्ग आहे धम्म. आपण या धम्माकडे फक्त एक कर्मकांड किंवा एक आध्यात्मिक विषय, धार्मिकतेच्या दृष्टीने आपण या धम्माकडे पाहिलेला आहे. धम्म हा रिलिजन नाही आहे. धम्म बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी दिलेला हा रिलिजन नाही आहे, धर्म नाही आहे, हा धम्म आहे. आणि धम्म ही विचारधारा आहे. यामध्ये कर्मकांडापेक्षा समस्या दुःख निवारण करण्याचा मार्ग, आणि तो मार्ग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये लागू करून, आपल्या जीवनामध्ये तो मार्ग उतरवून आपल्या जीवनातल्या समस्या, समाजाच्या समस्या, प्रत्येक बाबतीतल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, ते आपल्याला दूर कसं करता येईल याचा जो मार्ग आहे, याचा जो विचार आहे तो म्हणजे धम्म. तर या धम्माच्या माध्यमाने आपल्याला सर्व मार्ग, जे काही सगळ्या समस्या आहेत, राजकीय समस्यापासून सामाजिक समस्यापासून सर्व प्रकारच्या समस्या आपल्याला धम्माच्या माध्यमाने, धम्माच्या विचाराने त्या सर्व समस्या आपल्याला दूर करता येतात. आणि म्हणूनच त्याच्याकडे, या धम्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा आपला दृष्टिकोन फक्त कर्मकांडाचा असल्यामुळे आपल्याला इतर धर्मासारखा बुद्ध धम्म वाटला. आपली चूक कुठं झाली की इतर धर्मामध्ये कर्मकांड आहे, पूजा अर्चा आहे, आणि त्या दृष्टीने आपण बुद्ध धर्माकडे पाहिलं, आणि त्यामुळे खऱ्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहे भारतामध्ये, त्याचं मुख्य कारण आपण धम्माला धम्मासारखं पाहिलं नाही. जे बुद्धाचा धम्म आहे त्याला आपण रिलिजन, कर्मकांड, पूजा अर्चा याच्यामधून पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं रूप जे आहे धम्म, हे संकुचित झालेलं आहे, थोडक्यामध्ये झालेलं आहे. परंतु धम्माचा जो विचार आहे, धम्माचा जो दायरा आहे,
हा खूप मोठा आहे. या धम्माचा विचार हा जागतिक पातळीवरचा आहे. हा फक्त व्यक्तीपुरता नाही, तर जो हा विचार आहे धम्माचा विचार हा जागतिक लेवलचा आहे. जगाच्या पातळीवरचा हा जो विचार आहे आणि त्या विचाराने आपल्याला त्या विचाराकडे लक्ष ठेवून धम्माच्या माध्यमाने आपल्याला सर्व समस्या कशा सोडवता येतील, जी आव्हाने आहे वर्तमान स्थितीमधले ती आव्हाने आपल्याला कसे दूर करता येईल याच्यावर महत्वपूर्ण चिंतन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या शिबिरामध्ये प्रथमतः मी सर्व महामानव, महाकारुणिक तथागत बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्ञानाचे प्रतीक, भारतीय संविधानाचे निर्माता बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि भिक्खू संघ सर्व महामानवांना मी अभिवादन करून उपस्थित सर्व श्रावक संघ सर्वांना मी नमो बुद्धाय जय भीम करून आपल्या धम्म शिबिराला मी सुरुवात करीत आहे. तरी सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावे. अतिशय महत्वाचं शिबिर आहे आणि हे फक्त शिबिरच नसून हे चिंतन शिबिर आहे. आणि कडवे साहेबांचे जे दूरदृष्टिकोन असते त्यांच्या बुद्धीमध्ये ते साधारण त्यांचं नाही की कुशाग्र बुद्धी आहे की याचा उपयोग आपल्याला समोर कसा करता येईल या दृष्टिकोनातून हे शिबिर ठेवलेलं आहे. तर आपण याच्याकडे लक्ष द्यावे अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि धम्म शिबिराला, चिंतन शिबिराला मी सुरुवात करतो. व्यक्तिगत किंवा आपल्या परिवारामधली समस्या सुरुवात समस्येतून तिथून होते आणि बुद्धायन धम्मामध्ये याला वर्ग कल किंवा इंग्रजीमध्ये क्लास कॉन्फ्लिक्ट अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर सर्वांनी बुद्धायन धम्मा ग्रंथ वाचला असेल तर जो सुरुवात झाली, स्टार्टिंग पॉइंट जे झाली ते रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून सुरुवात झाली आणि त्या वाटपामध्ये वर्गकला निर्माण झाला. वर्गकला निर्माण झाला, शाक्य आणि विरुद्ध कोलीय. आता हे कोल्हे सुद्धा बुद्धाचे नातेवाईक आहे आणि शाक्य सुद्धा एकाच शाक्यातले, परस्पर एकाच वर्गातले, म्हणजे यांचा जो वर्ग आहे तो एकाच वर्गातले आहे. म्हणजे क्लास त्यांचा काही दुसरा म्हणजे त्याला नाही, एका क्लास म्हणजे जवळपास समविचाराचे लोक होते. परंतु सुरुवात इथून झाली की कोली आणि शाक्यामध्ये जेव्हा युद्धाची वेळ आली त्यावेळेस सिद्धार्थांनी म्हटलं की आपसामध्ये एका दुसऱ्याने नष्ट करणे, एकाने दुसऱ्याला नष्ट करणे हे उचित नाही, हे योग्य नाही. तर समझौता करणे, एका ठिकाणी बसून त्याच्यावर चर्चा करणे, विचार विनिमय करणे आणि समझौता करणे हा सिद्धार्थांनी विचार सुचवला होता. परंतु सेनापतीने त्याचा विरोध केला आणि सेनापतीकडे एक अधिकार होता. तो सेनापती असल्यामुळे त्या शाक्य संघामध्ये जे बरेचसे शाक्य संघाचे सदस्य होते, शाक्य संघाचा कोण सदस्य होऊ शकतो की जो पुरुष, स्त्रीला अधिकार नव्हता त्यावेळेस, पुरुष
जो 20 वर्षाच्या वरचा असेल तो शाक्य संघाचा सदस्य होऊ शकत होता आणि तोच सैन्यामधला सुद्धा एक सदस्य होत होता. त्याच्यामुळे त्या शाक्य संघावर एक प्रकारे सेनापतीचं वर्चस्व होतं आणि त्यामुळे सेनापतीच्या मनामध्ये ती भावना, सेनापतींनी प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना रुजवली. एक अहंकार ज्याला म्हणतो, तो अहंकार रुजवला प्रत्येकाच्या मनामध्ये की आम्ही क्षत्रिय आहो किंवा आम्ही योद्धा आहो, तर आमचं काम आहे की आम्ही कोणासोबत युद्ध करतो ते न पाहता आम्ही क्षत्रिय आहोत तर युद्ध आपल्याला करायला पाहिजे. आणि कोल्ह हे नातेवाईक आहे, कोण आहे त्याचा विचार न करता त्यांच्याशी युद्ध करून एकदा त्यांना जिंकलं पाहिजे आणि रोहिणी नदीच्या पाण्यावर पूर्णपणे आपला अधिकार मिळाला पाहिजे. यासाठी त्या अहंकार आणि द्वेष यामधून त्यांनी अशा प्रकारची ठराव मांडला आणि तो ठराव बहुमताने पारित झाला. सगळ्याला माहित आहे ही हिस्ट्री. बहुमताने ठराव पारित झाला आणि शेवटी युद्धासाठी तयारी करण्यात आली. तर हा जो कल होता, हा वर्ग कल होता, आपसात कल होता. आणि त्यामुळे बुद्धांनी त्यावेळेस स्टेटमेंट दिलं की सिद्धार्थांनी की क्लास कॉन्फ्लिक्ट म्हणजे जो आपसामध्ये जे आपले मतभेद आहेत, आपसामधला जो कल आहे त्याला म्हणतात क्लास कॉन्फ्लिक्ट. त्यावेळेस दोन मतप्रवाह तयार झाले होते शाक्य संघामध्ये आणि त्या दोन मतप्रवाहामध्ये एक विचार जो सिद्धार्थाचा विचार होता की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपसामध्ये भांडू नये. जर आपण आपसामध्ये भांडलं तर तो तिसरा जो शत्रू असतो तो आपल्याला गुलाम बनवतो आणि आपल्यावर राज्य करतो. त्यावेळेस जे प्रसंजित राजा होता, त्या प्रसंजित राजाचं वर्चस्व कपिल वस्तूवर होतं आणि त्यावेळेस नॉमिनी म्हणून शुद्धोधन राजा हा नॉमिनी म्हणून होता. परंतु खरं जे राज्य होतं, खरा जो राजा होता तो प्रसंजित राजा होता. आणि त्यामुळे म्हणलो तर आज आपल्याला जे स्वतंत्रता आहे ती सुद्धा स्वतंत्रता संपुष्टात येईल आणि आपण गुलाम बनू. आणि म्हणून सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर आपसामध्ये एकाने दुसऱ्याच्या विरोधात नष्ट करण्याची भूमिका मांडणे, आपसामधले मतभेद ठेवणे, आपसामध्ये कलह निर्माण करणे, हा सगळ्यात प्रथम हे आपल्या समोर आव्हान आहे. आणि त्यावेळेस सिद्धार्थाची गोष्ट कोणी ऐकली नाही.